विशेष कथा मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आपल्या आजच्या कथेचे नाव आहे लोभाचा घडा। खूप जुनी गोष्ट आहे। उत्तर भारतात एक व्यापारी राहत होता। त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला होता। टेकडीवर वसवलेल्या आपल्या घरातून तो एकटाच मैदानी भागात आणि खाली शहराकडे जात असे आणि वस्तूंची खरेदी विक्री करत असे। एके दिवशी त्याने वाटेत कुठेतरी मनोरंजनासाठी जाण्याचा विचार केला। दऱ्या आणि जंगले पाहण्यासाठी तो डोंगरावर गेला। कडाक्याच्या दुपारी त्याला झोप येऊ लागली। त्याला विश्रांतीसाठी जागा शोधायची होती। त्याला एक छोटी गुहा सापडली। त्यामध्ये आत जाऊन तो झोपला। जाग आल्यावर त्याला त्या गुहेत काहीतरी असल्याचं दिसलं। त्याने शोधले आणि त्याला तिथे 7 घडे सापडले। घाबरून त्याने एका घड्याचे झाकण उघडले। घडे सोन्याच्या नाण्यांनी भरलेले होते। एकामागून एक त्याने 5 घडे उघडले आणि पाहिले, सर्व सोन्याच्या नाण्यांनी भरलेले होते। 6व्या घड्यामध्ये त्याला एक जुना कागद सापडला, ज्यावर लिहिलं होतं, ही नाणी शोधणाऱ्यानो सावधान, हे सगळे घडे तुमचेच आहेत, पण त्यांच्यावर शाप आहे। त्यांना घेऊन जाणारी व्यक्ती त्या शापातून कधीच मुक्त होणार नाही। जिज्ञासा खूप शक्तिशाली आहे, परंतु लालच त्याहून अधिक मजबूत असते। व्यापाऱ्याने कसे तरी सर्व घडे आपल्या घरी नेले। मग त्याने सर्व नाणी मोजण्याचा विचार केला। एकामागून एक त्याने 6 घड्यांमध्ये असलेली सोन्याची नाणी मोजली, पण 7वा घडा अर्धाच भरला होता। व्यापारी खूप दुःखी झाला। त्याने शाप असलेला कागद निरुपयोगी समजून फेकून दिला होता। त्याला ती गोष्ट आठवतही नव्हती। आता व्यापारीच्या मनात अधिक लोभ निर्माण झाला होता। त्याने विचार केला की काहीही करून आपल्याला 7वा घडा पूर्णपणे भरायचा आहे। अधिक पैसे मिळवण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली, पण 7व्या घड्यात कितीही पैसे ठेवले तरी ते नेहमी अर्धे रिकामेच राहिले। व्यापारी आणखी काही वर्ष जगला, परंतु त्याने त्याच्या संपत्तीचा आनंद लुटला नाही, कारण ती त्याच्यासाठी कधीही पुरेशी नव्हती। धडा: लोभाच्या जाळ्यात अडकल्याने माणूस जीवनातील खरा आनंदही गमावून बसतो।